संस्थेचे मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह अशोक पवार सर, आपल्या कॉलेजचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अवतारे सर, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल CC राठोड सर, ITI कॉलेजचे प्रिन्सिपल पवार मॅडम, बस डिपार्टमेंटचे सर्व सचिन सर, तसेच माझे सहकारी संदीप सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि फ्युचर फार्मासिस्ट, या सगळ्यामध्ये जो आजच्या प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी खास इंचार्ज पूनम मॅडम आणि तांबे मॅडम यांचं पण मी स्वागत करू इच्छितो. त्यांनी चांगल्या प्रकारे आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मित्र हो, ह्या जगामध्ये आपण मंगलदीपमध्ये ऍडमिशन घेतलं, मंगलदीप परिवारमध्ये आलो, पण परिवारामध्ये काही रूल्स रेग्युलेशन्स आहात. मी वारंवार म्हणते कुठल्याही फ्रेशर पार्टीमध्ये की तुम्ही इथं आलात तर लवकरात लवकर फार्मसी करून बाहेर पडायला पाहिजे. यासाठी लवकरात लवकर की वारंवार मुलं इथंच खेळताना दिसत आहेत, इथंच रमताना दिसत आहेत. म्हणजे अभ्यासाबरोबर आपला जो महाविद्यालय आहे, जो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी बरोबरच अकॅडमिक, म्हणजे दोन्ही गोष्टीवर फोकस करणारा महाविद्यालय आहे. तुम्ही इथं ऍडमिशन घेतला त्याबद्दल तुमचं मी वेलकम आहे. आपलं पार्टीचं नाव आहे अगस्त्या वेलकम फ्रेशर पार्टी 2025. त्यामध्ये सर्वच फ्रेशरचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो मंगलदीप फार्मसीच्या वतीने. मित्रांनो, जे काही मोमेंटम लागते, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल खूप आहे, पण एक मोमेंटमची गरज आहे. ते मोमेंटम देण्याचं काम आमचे सहकारी सगळं टीचिंग लोक आणि नॉन टीचिंगचे कर्मचारी सगळ्यांनी मोमेंटम एक मार्ग दाखवायचं काम करत आहे. त्यासाठी एक गोष्ट सांगतो असतो, म्हणजे एक गोष्ट सांगतो मित्रांनो, या जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाहीये. कारण के श्रीनाथ नावाचा एक मुलगा होता, तो केरळच्या एका स्टेशनवर कामाला होता. के श्रीनाथ नावाचा मुलगा केरळला एका स्टेशनवर काम करत होता. तो होता कुल्ली, कुल्लीचं काम करायचा. पण कुल्लीचं काम करत असताना तो आपल्या मोबाईल, आपल्याकडे जो असणारा मोबाईल आहे तो अँड्रॉइड मोबाईल, आणि त्यांनी तो ब्लूटूथच्या साहाय्याने, हेडफोनच्या साहाय्याने काम करत असताना तो बुक, म्हणजे ऑडिओ बुक यूज करून तो अभ्यास करायचा. लोक जे येणार ते लोक त्याला म्हणायचे, एकतर तू अभ्यास कर किंवा हा कुलीचा व्यवसाय कर. पण तो लोकांना म्हणायचा, मी दोन्ही पण करेल. तो कुलीचा व्यवसाय करताना म्हणजे आपल्या डोक्यावर लोकांचे ओझे वाहत असताना त्याच्यातून चारदा त्याला जो इन्कम यायचा, त्याच्यातून तो आपला जो व्यवहार आहे तो चालू ठेवायचा. मुलांना सांगण्याचं तात्पर्य असं आहे, त्यांनी मोबाईलच्या साहाय्याने, बघा एवढा बिझी शेड्यूल असताना